आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल मुंबईचा, एवढा खतरनाक झालेला. तर मग आता आपण ग्राउंड वरती आलोय. तर हा ब्लॉग संपूर्ण दिवसभराचा असणार आहे RPLचा, म्हणजेच रेनॉवे प्रीमियर लीग. तर मग लास्ट पर्यंत बघा, मजा डबल आहे. काय सकाळी आपले हेलिकॉप्टर काढलं, आता चाललोय आम्ही नाश्त्याला. नाश्त्यानंतर मग रिटर्न आपण ग्राउंड वरती येणार आहे. एवढं ग्राउंड आहे मोठं, काय माहिती 6 वीक जातात का नाही. जाऊ दे, आपण बॉलर आहे. हे आमचे हेलिकॉप्टरचे रायडर आणि मागे बसले ते त्यांचे भाऊ. कसे येतं रायडर, डेंजर आहे रायडर. पुढे जायचं आपल्याला, नाश्ता काय आहे. चलो. डोसा बघा कसा बनवतो. तसं गोल 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 करायचं असतं. अण्णा कसे अण्णा, डेंजर आहे अण्णा. आते घ्या अण्णा का वडा खाणे, आते अण्णा का वडा. अरे बघा अण्णा का वडा खाणे. या मेंदोडे खायला. कसं आहे रफ्तार रायडर. काय बोलतोस बाकी. चेहरा तो दिका ब्लॉग मध्ये हाय बोलाय. चालू झालंय. अण्णाचं वडे का काकांचा चहा. चहा वडे कशाला खाल्लीस. टेस्ट नव्हती. ओके गाईस, टेस्ट नव्हती. हे आमचं स्टेज आहे RPLचं. कसं आहे स्टेज, हे मोठे मोठे हस्तीत. पुढे मोठं ग्राउंड, तिकडून तो हा व्यवहार हडतोय. पण जाऊ द्या, त्याला इग्नोर करू आपण सध्या, नंतर जाऊन भेटू. अभि भाई कसा आहेस भावा. एकदम मस्त. काय म्हणतो, लाईक करा, शेअर करा. नाही सध्या सबस्क्राईब करा. युट्यूबला चालू आहे. युट्यूबला चालू आहे. हा खतरनाक बॉलर. पॅन्ट अँड शर्ट कुठे असलं घालणार वेगळा बाय आता. हा या शनिवारी होत्या, नंतर बोलतोस की आम्ही कोण असू. एवढी मोठी गाडी झालाय 40-50 लाखाच्या, आणि असलं वय कपडे धुय आव्या. शूज कुठे शूज. मोठे माणसं गरिबांची बॅटी. तुमच्या घरी होय शेट. गरीब आहे आम्ही. काहीतरी शेट इथे येतं. कॅमेरा मध्ये बघा ना, पण झालं नीट. आई शपथ बघितलं का. दिसलं. शुभ्या कुठे आपला. शुभ्याला मी ना आपल्या इथं. शुभ्या आपल्याला पाहिजे. शुभ्याला आणू आपण नंतर. कलर कसा वाटतंय. काही चेन्नई भारी ना वाटत ना. कसं वाटतंय कमेंट मध्ये करा. बघू साहिल व्हायचं गॉगल आहे. साहिल व्हायचं. आता मला असं वाटतं गॉगल घातला ना मी, तर माझे रफ्तार आहे ना असे बुमरागत निघणार. बुमरागत. काय वाटतंय शौर्य तुला, बरोबर का नाही. येल्लो डर्टी फेल्लो. कसं वाटतंय तुला एकदम भारी वाटतंय. तुम्ही सगळ्या आम्हाला टांग दिली. तुमचं पण भारी वाटतंय की. नाश्ता कुठे करत होता. इकडं कोपर घेणे नाही. मला कोपर करायला बोललास तू. कोपर घेण्याला होतो संदीप बाबांना विचार. तू त्यांना बोललास कोपर खाण्याला घेतले. काय खातोय. नाही. हा बोलला तेच बोलते. खातोय मी इकडे म्हणलं ग्राउंड. नाही जप रे. काय कुछ बोल रे. ही संदेश सनच येतं. MS धोनीचे बिग फॅन. यांची पहिली RPL आहे. मागच्या वर्षी हे पर्व दुसरे. मागच्या वर्षी खेळले नाही, पण घरी बसलेले. घरी बसून RPL बघत होते. सल्यूट यांना पण. त्यांना गरम होत होतं म्हणून गरमीचा त्रास आहे त्यांना. काही मोठा गरमीचा त्रास आहे. ते आता आर्यन 11च्या रूपामध्ये आलेले आहेत. न्यूझीलंड मध्ये त्यांना खेळायला जास्त आवडतं. हा न्यूझीलंड मध्ये आवडतं त्यांना, कारण तिथे थंड वातावरण असतं. इंग्लंड न्यूझीलंड असा त्यांचा विषय. आणि पप्पाच्या त्याला पाकिस्तान बोलू शकतो तुला. गेम प्लॅन काय, स्ट्रॅटर्जी. गेम प्लॅन कोणाला कळून द्यायचं नाही. काय फेक दे. हे यांचे जुने मालक, GPL चे जुने मालक. कसे बॅट्समन खतरनाक. बघू आता यावेळेस काय करतात, मारतात का नाही. लुक कसा आहे, भारी लुक तर दिसतोय भारी. बघू मारतात का नाही. 11चा गेम प्लॅन काय जरा सांगा. काय गेम प्लॅन फक्त तोडातोडी सर्वांचा तोडातोडी. तुझं काय गेम प्लॅन. 4 ओव्हर जायचं मारून यायचं आणि आमचं क्रिस गेले. ओके तर मग 100 एक होईल ना तुमच्याकडून. अरे 100 म्हणजे ते कसं हे झालं रे. चिंदी झाला. चिंदी आमचं 150 4 ओव्हर मध्ये सगळे 6. ठीक आहे चालतंय. 150 मारणार आहेत गाईस. 150. आमचा आबी एक बाकी आंध्री नसेल तरी गिनती केली नाही. नाव घेतलेलं नाही. नंतर राखीव प्लेअर पण
आम्ही असे बसवले ते हा, हा. इंटरनॅशनल खेळले Oh my God. असे प्लेअर आम्ही चांगली खाली गोष्ट आहे बसवलेले. तुमचं. अपेक्षा करतो तुम्ही लवकर बाहेर जावं. सर्वांच्या मोबाईलवरून इथं मी सर्वांना मला सबस्क्राईब करतोय आणि आता जस्ट एक ब्लॉग टाकला प्रीमियरला चालू आहे तोच आता हे करतो कमेंट्स टाकतो. मोबाईलवरून सबस्क्राईब करून घेतलं. सगळ्यांच्या पोर येतं कमी सगळ्यांचंच करायचं आता थांबके प्रीमियर चालू आहे त्याचा पण ब्लॉगला कमेंट लाईक ठोकायचं ना फक्त. लाईक नाही कमेंट पण टाकायचं लवकर सबस्क्राईब कर. हा कमेंट टाक चल लवकर लवकर. बकरा भेटलाय सबस्क्राईब कराय सर्वांना सबस्क्राईब करायला होते. बघा दुसऱ्याचा मोबाईल घेऊन आपल्याला सबस्क्राईब करतो अशी पाहिजे भावा. भावांनो आपल्या भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. भावाने इतक्या कष्टाने व्हिडिओ बनवतो, दिन रात एक करून एक करतो. भावांनो नक्की त्याला सबस्क्राईब करा. मी तर बोल भावाची आपला नक्कीच करून टाका. फायनली आता उद्घाटन चालू होणार आहे. बघू किती वेळ लागतोय अजून पुढं. मला घेतो टीमचे सण स्पोर्ट्स मला कसं व्हिडिओ काढतो. पहिल्या टॉस आहे सन स्पोर्ट्स. पहिल्या मॅचचा टॉस होणार आहे आर्यन 11 वर्सेस सनस रोड लाईन्स. हे खतरनाक मॅच होणार आहे बघून जाऊ. बॅट्समन काय वा शॉट आता आय थिंक कॅच आहे बहुतेक का बघू प्रसाद आहे नाही सोडणार. 9 वर्षाचा प्लेअर आहे गाईज 9 वर्षाचा प्लेअर. चेहरा तो बघ ना बरं बॅटिंग करणार आहे का किती रन मारणार कार्बन कर दे. किती रन मारणार ते सांग. बॅटिंग ते येऊन दे. किती रन मारणार मारू की 2-3 षटकार मारू. 2-3 षटकार नाही आले तर वडापाव करायचं. तुम्हाला कसं वाटतं यार नॉन स्ट्राईकला पळायला. फक्त पळवलोय बस पळवण्यासाठी ठेवला. पळवण्यासाठी ठेवलंय एवढंच राहिले ना आता. 4 ओव्हर मध्ये एक बॉल नाही भेटला. 4 ओव्हर नाद नाही करायचं भाई रनर भेटला बोल असता एक सिक्स नक्की मारला असता. पण नाही भेटला म्हणून हा पुढच्या मॅचला बघू ना अजून 3 मॅच आहेत आपल्या. बर विकास दादा आपल्याला बोलावतोय. काय विकास दादा काय म्हणायचं आमच्या पब्लिकला. स्माइल चॉकलेट स्माइल. आज फक्त स्माइलच आहे. ओनली स्माइल कारण आज आरपीएल आहे. ओके आणि आरपीएल म्हणजे आपल्या रेणावळे गावचा अभिमान. गेली 2-3 षटकार मारणार होता. किती मारले बॅटिंगच नाही आली. अरे कॅप्टन काय नाही उतरवलं. आमची स्ट्रॅटेजी आहे आम्ही हवेतले प्लेअर दादा खेळतोय तर मग बघू आपण जाऊ तिकडं त्याची बघू फिल्डिंग. अरे आणला पाहिजे ओ बाय आई शपथ काय फिल्डिंग आहे ओ बाय. बघा दुसरा बॉल पण हातात आलाय बाबा थ्रू बाबा रॉकेट थ्रू. काय खतरनाक फिल्डिंग चालू आहे. काय खतरनाक फिल्डिंग करतात प्रतीक सनस. काय विषय बाबा तुमचा कसल्या जोरात पळत जाते. नाद नाही. साहिल सनस आलाय बॅटिंगला बघू किती 6 मारतोय. आपण इथं शो बघत बघत पिणार आहे बघत बघत शो. हो बाय पहिला डॉट बॉल काढलाय त्यांनी तुम्हाला पण धावतो. हो दुसरा बॉल कसा घेतोय. दुसरा बॉल कुठं मारलाय आईला भावाकडेच मारला गेला दुसरा बॉल. हे भावा कसं पळतोय आईला भाई थ्रो या हुसेन बोल्ट. मला म्हणतोय प्रतीक सनस खतरनाक आहे. भावाने भावाकडे मारलाय. मस्त लागतो आपल्या प्रतीक भाई याला देऊ. दमलाय बाई उन्हामध्ये. बघा भाईला सर्व्हिस एवढं उन्हामध्ये किती 4 बॉल अडवलं. 4 बॉल दमला असेल ना. 4 बॉल अडवून डायरेक्ट ग्राउंड मध्ये सर्व्हिस. अशी गेली आपली मॉडिफाय भारी आहे ना. टॉप ना. इथं बोल युट्यूबला सबस्क्राईब करा. यूट्यूबला सबस्क्राईब करा, कमेंट करा, कमेंट करा, शेअर करा. शेअर हॅशटॅग शिव पब्लिक. हॅशटॅग हॅशटॅग शिव पब्लिक. हा प्लस कशाला मला ते सांग. सकाळी येणार नव्हतास ना. का आलास बंद कर म्हणजे का आलास मला ते सांग. उगच येड बनवायचं नाही दुसऱ्यांना. बंद करतो मी सर पण सकाळी उठल्यावर काय बोलला येणार नाही. कसं काय आलं शर्ट पॅन्ट बिंट शूज बीज घालून. काय अपेक्षा वाटते तुम्हाला. काय बॅटिंग भेटन बॉलिंग भेटन. काय नाही मी फक्त बॉलिंग बघायला का बॉलिंग
नाही, गौरव मालुसरे या पण आणि त्याला पण प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब देणार आहोत. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार. गौरवला प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब. यावेळेस फटक्यात बेमिसाल फिल्डर श्री नामदेवजी सणस साहेब याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा गौरव मॅच शर्ट कुंठाळ करणे आणि एखाद्या खेळाडूचं प्रोत्साहन वाढावं, एका खेळाडूचा खेळ चांगला व्हावा आणि त्याच अनुषंगानं यावेळेस चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. बॉल तयार होतोय लोवर आणि धावांसाठी सध्या तरी तिकडावं लागतंय. लाखांचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर टाकलं. दुसरी मॅच चालू झालेली आहे. पहिली मॅच आम्ही जिंकलेलो आहे, तर मग दुसरी बघू. बॅटिंग चालू आहे पहिल्या इनिंगची, बघू काय होतंय, सांगतो पुढे. तर मग पब्लिक, मी मॅच चालू असल्यामुळे व्हॉइस ओव्हर करू शकलो नाही, म्हणून आपण डायरेक्ट स्क्रीन टच करतोय. पहिलाच बॉल इथे टॅप केलाय. टीम दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ हो, काय फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये, कॅचचा कॉल. 3 क्षेत्राच्या टॉप फलकावरती. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार. पाटणा खेळण्याचा प्रयत्न, पाठचे आणि क्लीन बोर्ड खेळलाय आणि साहेबांचं एटीएम खुलं केलं. चांगली बॉलिंग आतापर्यंत. बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो. गाईज, आम्ही दुसरी मॅच पण सक्सेसफुली जिंकलेलो आहे. मला पहिल्या मॅच मध्ये 8 रन आला आणि दुसऱ्या मॅचला पण नाही, पहिल्या मॅचला 7 आला आणि दुसऱ्या मॅचला 8 आणि 2 विकेट. सर काय पाहिजे का तुम्हाला? पाणी आणू सर. अविराज सर तुम्हाला थोडंच खातोय, आल्यानंतर परत जेवणार आहे. दाबून खायचं, सुट्टी नाही. मध्ये ग्रामस्थ मंडळ रेणावळे मंडळाने चांगलं आमचं जेवणाचं सोय केलेली आहे. प्रत्येक वर्षी चांगली अशी जेवणाची सोय केली जाते. संपूर्ण गोंधरवाडी, रेणावळे, सगळ्या गावातल्या वाड्या जेवून जातात. मस्त पैकी आता जेवण बिवून झालेलं आहे. आता रेडी व्हायचं आपल्याला थर्ड मॅच साठी. आता थर्ड मॅच आहे, बघू. थर्ड मॅच असं काय नाही, आमचं जिंकायचं. जिंकलो तर ठीक आहे, आता हारलो तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तर मग गाईस, आम्ही दुसरी मॅच पण जिंकलेलो आहे. त्याला 3 मॅच जिंकलोय. ना दे का सन स्पोर्ट्स बोलते. काही 40+ मॅच होत्या, त्यामध्ये गोंजारवाडी वर्सेस रेणावे मध्ये गोंजारवाडी जिंकलेले आहे. हे यंग प्लेअर होतं, ते सपोर्ट करतात 40+ ला. हे वाईट वाले आहेत ना, ते सगळे 40+ चे आहेत. एवढी हमको आपको ब्लॉग में ले ले रहे क्या? ऐसा हो रहा है क्या कुछ? अब आओगे आप ब्लॉग में, आओगे फेमस हो जाओगे. आपका वो स्टाइल है ना, वो हेयर स्टाइल. शुभ्या वो फेमस ही हो रहे हैं, वो आपका स्टाइल फेमस होएगा अभी. शुक्रवार आला नंतर शनिवार रविवार पडत ना. आम्ही फायनल मॅच हारलेलो आहे. थोडक्यासाठी हारले, जरा थोडक्यासाठी, तर काय हरकत नाही. बाकी मॅच मजा झाली. आरपीएल पण मस्त झालं. आणि राहिला विषय आता ट्रॉफीचा. आता ट्रॉफी घेणार आणि थोड्या विषयाने ब्लॉग इन करणार, ते लास्ट नंतर. दरम्यान या स्पर्धेसाठी गाईज, हे मालक येतं या चॅम्पियनचे, छोटे मालक यांनी भले खेळलं नाही, पण ग्राउंडच्या बाहेरून खेळले. नाद नाही भाई, नाद. हा, चॅम्पियन झाले तर आवडी प्रेम 11. आम्ही पण हारलोय, फायनलला हारलोय, काय हरकत नाही भाई. हारलोय, जाऊ द्या, मोठ्या टीम कडून हारलोय. संतोष दादा कोंडाळकर यांच्या माध्यमातून एक दर्यादिल इन्सान, एक दिलखुलास व्यक्तिमत्व. नक्कीच क्रिकेटवरती प्रेम आणि खेळाडूंवरती त्याहूनही अधिक प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. संतोष दादा कोंडाळकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक शिवम साठी देखील आहे. तर वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी झालं. 500 रुपये भेटले आपल्याला 1 विकेटच्या फायनलला. पार्टी
घेतले भर गेले आता पार्टीला आता पार्टी चायनीजला आता अतिशय उत्कृष्ट खेळ सन स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. रोख रुपये 20,000 आणि आकर्षक चषक. मी विनंती करेल आता या ट्रॉफी सोबत आपण आयकॉनिक पोस्ट देणार आहे आणि फोटो काढणार आहे. कोणाची माहिती का? हार्दिक पांड्याची पोस्ट देणार आहे. गाईज आयकॉनिक पोस्ट. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेसाठी वेगळा सराव काय केला होता का आपण काही वेगळी बघा एक जादू कसे जेवायला जायचं जेवायला चला जेवायला असते चला भाई लोकल है भाई असते चला ओ भाई असते चला ओ रायडर भाई अंडर आया असते चला भाई असते चला हॉटेलला आलेलो पहिलं स्टार्टरला चिली मागवली चिकन वरती आपण ताव मारायचं मस्त पैकी जेवण झाले आता डायरेक्ट जायचं घरी तर मग आता घरी गेल्यावर ब्लॉग एंड करू तो थोड्या वेळात थोडंच राहिले आता चाललो आपण रिटर्न घरी तर मग आता आपला ब्लॉग इथे सेंड करूया आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आपल्या भावाला आणि जेवढं होईल ना तेवढं शेअर करा आता RPL चा ब्लॉग झालाय आणि मागचा कुठला झालेला मरीनचा झालेला तर मग हे दोघींना जरा कमेंट जरा सपोर्ट करा आपल्या भावाला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये